दिशा सालियन प्रकरणाच्या आज विधानसभेमध्ये पडसाद। आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी सत्ताधारी आक्रमक, दोषी असणाऱ्यांवरती कठोर कारवाई करणार, शंभूराज देसाईंचं आश्वासन। विरोधी पक्षनेत्याचा निर्णय लांबणीवर, मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान। विधानसभा अध्यक्ष जेव्हा निर्णय घेतील तो मान्य, फडणवीसांचं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड, अण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी आता 10 एप्रिलला। वाल्मिक कराडनं जगमित्र कार्यालयामध्ये खंडणी मागितली, उज्ज्वल निकमांचा युक्तिवाद। कोकणामध्ये उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, महाडमध्ये निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगताप करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद पेटला, शिवरायांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याचा कुठेही उल्लेख नसल्यानं समाधी हटवा, संभाजीराजेंची मागणी। तर संभाजीराजेंचं निराकरण इतिहास संशोधन करतायत मिटकरींची भूमिका। कुणाल कामराला मुंबई पोलिसांचा दे धक्का, खार पोलिसांनी कामराची 7 दिवसांच्या मुदतीची मागणी फेटाळली। खार पोलीस आज कुणाल कामराला दुसरं समन्स बजावणार। मुंबईतील 70% मशिदी अनधिकृत, भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप। 1 महिन्याच्या आत भोंगे बंद होणार, सरकार कारवाई करणार, सोमय्यांचा दावा। विधान भवनासमोरील झाडावरती आंदोलन करणाऱ्या तरुणाला खाली उतरवण्यात यश। धुळ्याचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी मनधरणी केल्यानंतर आंदोलक तरुण झाडावरून खाली उतरला। मुंबईमध्ये नकाशे बदलून CRZ घोटाळा, मड आणि मालवणी परिसरातील मूळ नकाशांमध्ये खाडाखोड करून CRZ क्षेत्रात अवैध बांधकाम, 19 जणांना अटक।